प्रभाग क्रमांक 28 मध्ये तुम्ही मुख्य भागात लढताय आणि एकंदरीत समोर जर बघितले तर मोठे धनराजकीय व्यक्ती आहेत. कसं याला आव्हान समजणार आहेत का कसं पेलणार आहेत? प्रभाग क्रमांक 28 घाटणी पिंपळे सौदागर प्रभागामध्ये गेले 30-35 वर्ष आले मी सामाजिक काम करतोय. वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी मी सामुदायिक विवाह सोहळे घेतले. त्यानंतर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे या ठिकाणी नियोजन असतात. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये माझं प्रावीण्य आहे कामामध्ये. आणि ह्या मतदारांना माहिती आहे की गेले 3 पंचवार्षिक झाले, म्हणजे 2012 असेल, 2017 असेल, या कालावधीमध्ये मी या ठिकाणी निवडणुकीला उभं राहिलेलो आहे. खऱ्या अर्थाने मी म्हणताय धनदांडग्यांच्या विरुद्ध मी उभा आहे. खरंच आहे, कारण माझ्यासमोर जे उभे आहेत त्यांना या भारतीय संविधानाने, घटनेने अधिकार दिलेला आहे की तुम्ही ओबीसीमध्ये आणि ओपनमध्ये अशा दोन्ही ठिकाणी लढू शकतात. परंतु जर ओबीसीला वेगळे ताट दिलेलं असेल आणि ताटामध्ये वेगळं, वाटीमध्ये वेगळं दिलेलं असेल, तर ह्यांनी ताटातलं पण अधिकाराने मागतात आणि वाटीतलं पण मागतात. नक्कीच हे जे आहे निवडणूक ही नक्कीच जोरात होईल. तुम्ही इलेक्शन उमेदवार म्हणून तुमचं विजन काय असणार आहे आता? खऱ्या अर्थाने या पिंपळे सौदागर हे स्मार्ट सिटीमध्ये गणलं जातं. स्मार्ट सिटीमध्ये गणलं जात असताना या ठिकाणी जो काही निधी येतोय तो केंद्रातून आणि राज्यातून येतोय. या ठिकाणी रस्ते मोठे झालेले आहेत, या ठिकाणी सोसायट्या मोठमोठ्या झालेल्या आहेत. पण सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो वाहतूक कोंडीचा आहे. सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो पाण्यांचा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो या ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या शाळा चालू आहेत त्या शाळांमध्ये जी भरमसाठ फी घेतली जाते त्यांचा एक मोठा विषय आहे. या ठिकाणी टँकरने पाणी देऊन सोसायटींची एक पिळवणूक केली जाते, हा एक मोठा विषय आहे. ह्या विषयांसाठी मी एक ब्ल्यू प्रिंट या प्रभागाची मी केलेली. या प्रभागाला मी प्रगत प्रभाग 28 या नावाने मी या ठिकाणी पाहतो आणि ते माझं विजन आहे. खरंच बघितलं गेलं तर पाण्याचा जो प्रश्न आहे ओसाड आहे, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अनेक IT क्षेत्राच्या भागामध्ये टँकर माफियाचं राज्य हे उलटून टाकणार का? 100% टाकणार आहे. मला माहिती आहे इथं काय, मी तर ॲक्च्युली जल 2.0 हे एक प्रकल्प आणतो. त्या प्रकल्पाअंतर्गत ज्या समान पाणी वाटप हा एक त्याच्यामध्ये धोरण आहे माझं. आणि मी डिजिटल समान वाटप म्हणजे जे काय कॉक सोडण्याचा प्रकार आहे, कॉक सोडणे, कमी जास्त करणे, ते मी डिजिटल करून टाकणार आहे. म्हणजे जेणेकरून एका क्लिकमध्ये समप्रमाणात प्रत्येक सोसायटीला पाणी वाटप होईल. दिवसातून किमान सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास हे माझं नियोजन आहे. एकीकडे आपण म्हणलं की ताटातलंही खातात आणि वाटीतलंही खातात, पण त्या वाटीतले जे खाणाऱ्यांच्या बरोबरी करण्यासाठी आपण मग त्या ताटात का निवडणुकीला जमवलं? 100% ताटातलं पण निवडणुकीला मी तयार आहे. आणि मी भरतानाच फॉर्म तसे भरलेले, दोन्ही फॉर्म भरलेले आहेत. जो मला माझा पक्ष आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे मी या ठिकाणी